मग आता जेव्हा मी बाहेर वावरते तेव्हा बऱ्याच वेळा लोकांना माझं खरं नाव माहित नाही, ते डिंपल म्हणूनच मला बोलवतात. पण आता मला बऱ्याच वेळा सांगावं लागतं, नाही मी आता डिंपल नाहीये, मी अस्मिता आहे आणि मी आता नवीन सिरियल करते तुझी माझी जमली जोडी, ज्याच्यामध्ये सई कॅरेक्टर आहे. पण आता या सिरियल मध्ये तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीची मैत्री बघायला मिळणार आहे, की ही मैत्री अशी नाही की कुठून कुठून ओळख झाली आणि मैत्री झाली, अकस्मातपणे त्यांच्या भेटी गाठी होतात आणि तिथून पुढे ती मैत्री कशी फुलते आणि त्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर कसं होतं हे सगळं बघायला मिळणार आहे. नमस्कार, मी नितीन मोरे लेट्स मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. सन मराठी वाहिनीवर एक नवी कोरी मालिका आपल्या भेटीला आली आहे आणि मालिकेची हवा खरंच खूप दमदार झाली आहे. सोशल मीडियावर याचे प्रोमो खरंच खूप भारी चांगल्या पद्धतीने व्हायरल सुद्धा झालेत आणि मित्र बोलून की प्रेक्षकांना आवडत सुद्धा आहे. का? कारण का याच मालिकेमध्ये कसा ओळखीचा चेहरा आपल्या भेटीला येतोय तो म्हणजे अस्मिता, किंबहुना अस्मिता म्हणण्यापेक्षा डिंपल ह्या भूमिकेला सगळेजण खूप प्रेम केलंच आहे. तर डिंपल आपल्या सोबत एका नवीन भूमिकेमधून येते. कशा अस्मिता? मी मस्त मजेत. खरं तर आता डिंपल म्हणून ओळख मिळाली आहे, पण आता खूप अपेक्षा आहे की सई म्हणून ओळख मिळावी. ना माझा प्रश्न हाच होता की जेव्हा आपण एखाद्या वाहिनीमध्ये काम करत असतो एक आपली अशी भूमिका जी प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलेली असते, ती भूमिका पार झाल्यानंतर एक नवीन भूमिका आपण जेव्हा प्रेक्षकांसमोर मांडत असतो, किती प्रेशर असते आणि किती भीती असते की बाबा ह्या भूमिकेला सुद्धा प्रेक्षक तेवढ्याच आपुलकीने प्रेम करतील की नाही. नक्कीच, अगदीच तुझा प्रश्न म्हणजे खरंच महत्वाचा आहे. कारण जेव्हा देव माणूस मी केली तर माझी पहिली सिरियल असल्यामुळे लोकांमध्ये पण ती प्रचंड गाजली आणि ते कॅरेक्टर सुद्धा खूप छान होतं. तर लोकांच्या आता ना ती मनात घर करून गेलं ते कॅरेक्टर की डिंपल. मग आता जेव्हा मी बाहेर वावरते तेव्हा बऱ्याच वेळा लोकांना माझं खरं नाव माहित नाही, ते डिंपल म्हणूनच मला बोलवतात. पण आता मला बऱ्याच वेळा सांगावं लागतं, नाही मी आता डिंपल नाहीये, मी अस्मिता आहे आणि मी आता नवीन सिरियल करते तुझी माझी जमली जोडी, ज्याच्यामध्ये सई कॅरेक्टर आहे. तर लोकांचं असं की नाही आम्हाला ते काम तुझं खूप आवडलंय. सो माझ्यासाठी आता हा टास्क आहे की सई म्हणून पण लोकांच्या मनात मी घर करावं. ते करणारच आहेस, कारण का जसा मी प्रोमो बघतोय जशी आधीच्या वाहिनीमध्ये तुझी भूमिका होती तशी आता थोडीफार मिळती जुळते असं बोलायला हरकत नाही. एकदम मजे मस्तामध्ये राहणारे, तडकाफडकी उत्तर किंबहुना आपल्याच मौजमध्ये राहणारे, अशी काय सांगशील? नवीन कलाकार आहेत सोबत, किती भारी वाटत त्यांच्यासोबत काम करणं? खरं तर आता माझ्यासाठी सगळेच कलाकार नवीन आहेत, कारण नवीन म्हणजे ते जुने आहेत पण मी त्यांच्यासोबत पहिल्यांदाच काम करते. सो सगळे कॅरेक्टर्स, सगळे ऍक्टर्स खूप मस्त आहेत. मला एकदम मजा येते काम करताना. आणि जसं तू आता म्हणालास की जी कामाचं की कसं करणार आहे डिंपल आणि सई, तर डिंपल आणि सई खूप वेगवेगळे कॅरेक्टर आहेत. म्हणजे सई हे पॉझिटिव्ह कॅरेक्टर होतं आणि डिंपल हे तर ऑफकोर्स सगळ्यांना माहिती आहे खूप शेड्स होत्या कॅरेक्टरमध्ये. तर ते काम करताना सुद्धा मजा आली होती. आणि आता इथे फक्त मला पॉझिटिव्हली काम करायचं की सई ही पॉझिटिव्ह आणि ती जिथे जाईल तिथे एक स्वतःचं अस्तित्व तयार करते, असं हे सई कॅरेक्टर आहे. सो चालू आहे. बरं, याआधी आम्ही संचिता आणि स्नेहलता ताईंसोबत आम्ही गप्पा मारल्या, तर त्यांच्या दोघांचं बॉन्डिंग मला खरंच खूप भारी वाटतं. एकमेकांसोबत नोजोक वगैरे असते. काय तुला एवढा त्रास देतात का त्या? काय म्हणजे नेमकं? खरं तर आता स्नेहलता ताई म्हणून सांगायला गेलं का ती खूप कूल आहे आणि खूप मस्त आहे. म्हणजे मला असं वाटत नाही की ती ऍज इट इज कॅरेक्टर सारखी, अजिबात नाही. फक्त बऱ्याच वेळा आधी मी जेव्हा पहिल्यांदा तिला पाहिलं मला असं बापरे ही कॅरेक्टर सारखीच तर नसेल ना, तर अजिबात नाहीये. ती तशी खूप फ्रेंडली आणि सगळ्यांना सामावून घेणारी आहे. म्हणजे बऱ्याच वेळेस आपल्याला असं होतं की सिनियर ऍक्टर आहे आणि मी कसं काम करणार त्यांच्यासमोर, दडपण आलं मला. पण मला अजिबात असं काही जाणवलं नाही. तिने खूप समजावून घेतलं मला आणि काही चुकत असेल तर ती खूप छान पद्धतीने सांगते सुद्धा. बरं, अस्मिताची अजून एक ओळख सांगायला गेली तर सायकोलॉजिस्ट म्हणून सुद्धा तुझं नाव आहे प्रचलित. तर कितपत फायदा झाला आपल्या त्या सायकोलॉजीच्या अभ्यासाचा आणि आत्ताच्या सगळ्या तुझ्या प्रवासामध्ये? खरं तर एक कलाकार म्हणून सांगताना मला एक गोष्ट सांगायला खरंच खूप आवडेल की सायकोलॉजिस्टमध्ये आपण जेव्हा एक सामान्य दुनियेत वावरत असतो तेव्हा आपण माणसं बघतो, त्यांच्यामध्ये त्यांचे गुण बघतो. आणि कलाकार म्हणून जेव्हा बघतो की तू कसं काम करतेस, मी ऍज इट इज तुला कॉपी करेल वगैरे. तर मला हे खूप कामात आलं की आता सपोज एखादा मुलगा आहे की हा असं आहे का, ठीक आहे, मग हे कधीतरी मी शूट मध्ये यूज करेल. आणि सायकोलॉजिस्ट म्हणून अच्छा हा असं आहे का, म्हणजे काय यांनी केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. दोन्ही उपयोगाच्या गोष्टी आहेत, म्हणजे कलाकार म्हणून सुद्धा आणि सायकोलॉजिस्ट म्हणून सुद्धा. अगदीच नाही, खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास मी इकडे थांबतोय कारण का आपल्याला अजून खूप मीडियासोबत गप्पा मारायच्या. तर जाता तू प्रेक्षकांना काय सांगशील की एक प्रेक्षक म्हणून सुद्धा आणि कलाकार म्हणून सुद्धा ही मालिका इतरांना काय देणार आहे आणि त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू कसा असणार? खरं तर आता नावातच सगळं काही आहे.
तुझी माझी जमली जोडी. तर बऱ्याच वेळा ना जोड्या आता आपण स्वतःच जमवत असतो पण आता ह्या सिरियल मध्ये तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीची मैत्री बघायला मिळणार आहे, की ही मैत्री अशी नाही की कुठून कुठून ओळख झाली आणि मैत्री झाली, अकस्मातपणे त्यांच्या भेटी गाठी होतात आणि तिथून पुढे ती मैत्री कशी फुलते आणि त्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर कसं होतं हे सगळं बघायला मिळणार आहे. कारण आता मैत्री बघायला गेलं ना तर खूप कामापुरते असतातच, मोस्ट ऑफ असतात आणि जुन्या मैत्री नाही राहिलेल्या आपल्या ज्या बालपणी जास्त आपण म्हणतात ना की एकदम इनोसेंटली त्या मैत्री व्हायच्या किंवा त्याच्यामध्ये कुठलाच स्वार्थ नसायचा, तशा तर नाही होत. पण या सिरियल मध्ये तुला तसं बघायला मिळेल की निस्वार्थ मैत्री कशी निभवायची असते ती खूप छान पद्धतीने बघ. खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास आपण इकडे थांबूया, पण जाता जाता खरंच खूप धन्यवाद लेट्स अप मराठी सोबत गप्पा मारल्याबद्दल आणि ऑल द व्हेरी बेस्ट. येस, थँक्यू सो मच.